नमस्कार, सासूची सुगरण सून या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण लवकर होणारी कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी अंडा बुर्जी बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे ठेवली कढई गरम करायला, त्यामध्ये मोठा 1 चमचा तेल घालून घ्यायचं। तेल आपल्याला इथं थोडंसं जास्त घालायचं। तेल इथं कडक गरम होऊन द्यायचं। तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची जिरे तडतडले की मोठ्या आकाराचे मी 2 कांदे इथं कट करून घेतलेले आहेत। कांदा आपल्याला जास्त बारीक करायचा। कांदा जास्त बारीक केला ना पटकन तेलामध्ये परतल्या जातो आणि कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा इथं परतून घ्यायचा आहे। कांदा कमी आपल्याला गॅस कमी करायचा नाही, फुल ठेवायचा। मीडियम साईजचा 1 टोमॅटो घेतलेला आहे, ते सुद्धा आपल्याला कांद्याबरोबर परतून घ्यायचं आहे। टोमॅटो चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं। दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात अशा पद्धतीने, त्या पण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात। कांदा टोमॅटो छान असा परतलेला आहे। मी इथं अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे। हळद घालून घ्यायची थोडीशी। मी इथे घेतलेले आहेत 3 अंडे, अशा पद्धतीने फोडून घेतलेले आहेत आणि हे आता आपल्याला कांदा टोमॅटो परतल्याच्या नंतर हे 3 अंडे त्यामध्ये टाकून घ्यायचे। झटपट तयार होणारी रेसिपी आहे। 5 मिनिटांमध्ये आपली इथं अंडा भुर्जी तयार होते। अधूनमधून सारखं हलवत राहायचं जेणेकरून खाली चिकटणार नाही। गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा। मीडियम गॅसवरती ना 1-1.5 मिनिटं छान अशी भुर्जी परतून घ्यायची। असं हलवत राहायचं सारखं। मस्त अशी आपली इथं अंडा भुर्जी तयार झालेली आहे, होऊ शकता। आपण आता कट करून घेतलेली कोथिंबीर याच्यावरती घालून घेऊया। भरपूर अशी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे। कोथिंबीर आपल्याला थोडीशी जास्त घालायची। अशा पद्धतीने कोथिंबीर घातल्याच्या नंतर आपण परत एकदा त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कोथिंबीर घातल्याच्या नंतर आहे ना वास तर इतका भारी येतोय ना भुर्जीचा। मस्त अशी इथं भुर्जी तयार झालेली आहे। मस्त अशी इथं परतलेली आहे आपली अंडा भुर्जी। गॅस आता आपण बंद करून घेऊया। कशी वाटली माझी अंडा भुर्जीची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जरी आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। पुन्हा भेटू असेच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।